आपली शाळा सोडून, कारण पुढील वर्ग नसल्यामुळे ते दुसरीकडे जाणार आहेत. आणि उर्दूचे 6वा वर्ग 7वा वर्ग नसल्यामुळे ते सुद्धा जाणार आहे. म्हणजे 8वी आणि 6वी या 2 मुलांना आपल्याला निरोप द्यायचा आहे. 2 विद्यार्थ्यांना 8वीचे आणि उर्दूचे 6वीचे यांना निरोप द्यायचा आहे. उर्दू 6वी, मराठी 8वी या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे. आणि दुसरं आहे छोटेखानी आणलेली जी वस्तू आहेत, भेटवस्तू, ते देऊन मुलांचा सन्मान करायचा आहे. यासाठी आपण उन्हाची तीव्रता लक्षात घेता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण कार्यक्रम घेण्याची आपण नियोजन केलं होतं. आपल्या विनंतीला मान देऊन शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. कोणताही कार्यक्रम म्हटलं की तो कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला अध्यक्षाची गरज असते. मी आपल्या शाळेचे अध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची अध्यक्षपद स्वीकारून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावं. आणि सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी अध्यक्ष, मुख्याध्यापक, उपाध्यक्ष सर्व सदस्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. कारण त्यांचं आपल्याला वेळोवेळी सहकार्य लाभत असते आणि त्यांच्याशिवाय आपल्या शाळेचं कुठलंही कार्य अपूर्णच असतं. त्यांच्या उपस्थितीनं आज परिपूर्ण झालेलं हे कार्यक्रम, त्याबद्दल त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पहिल्यांदा शब्दसुमनानं स्वागत करून मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हंगरगे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. समितीचे उपाध्यक्ष तथा प्रत्येक कार्यामध्ये सतत धडपड करणारे श्री शंकर पाटील यांचं स्वागत. आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेख सर यांना अशी विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत तथा सन्मान करावा. यांचा सुद्धा आमच्या शाळेच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग असतोच. कोणी बोलू द्या न बोलू द्या, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या ठिकाणी हजर होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपला सहभाग असावा असा त्यांना नेहमीच वाटतो. त्यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांचं स्वागत. नोमान सरांना अशी विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत तथा सन्मान करावा. आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन दुड्डे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सन्मान स्वीकार. मागील 6 महिन्यापासून आम्ही इथं वावरत आहोत. आम्ही इथं रुजू झालेलो आहोत. या कालखंडामध्ये
या कालावधीमध्ये आम्ही जवळपास 20-25 वर्षाची सेवा झाली. या 25 वर्षाच्या सेवेमध्ये अनेक शाळा पाहण्यात आल्या. त्यापैकीच ही एक शाळा. अनेक ठिकाणी अनेक प्रकार पाहावयास मिळतात, परंतु इथलं वातावरण जर बघितलं, गावाचं सहकार्य जर बघितलं, अत्यंत प्रत्येक कामामध्ये हिरिरीनं भाग घेणारे असे काही सन्माननीय सदस्य आहेत, गावकरी आहेत. मित्रांनो, शाळेचं जर वाटचाल जर चांगल्या प्रकारे जर व्हायचं जर असेल तर त्याच्यामध्ये गावकऱ्यांचा सुद्धा मुलांचा सहभाग असला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना उत्साह आला पाहिजे आणि अधिकाधिक विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. यासाठी त्यांना प्रेरणा मिळावं, प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं आम्ही एक छोटस स्टीलचं बॉटल भेट आम्ही आमच्या सर्व शिक्षकांकडून देत आहोत. त्याचा आजचा हा कार्यक्रम. याशिवाय मागील 8 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये जे मुलं बागडली, वावरली, असे इयत्ता 8वीचे विद्यार्थी, त्यांना जड अंतकरणानं, जड म्हणणार नाही मी तसं, कारण त्यांना पुढे चांगल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं, त्यांना आयुष्यामध्ये पुढे जायचं, प्रगतीकडे वाटचाल करायचं, त्यांना पुढच्या शिक्षणासाठी, म्हणून त्यांना आपण पुढे उत्साह देऊन इथून व्यवस्थित प्रकारे त्यांना वाट दाखवून आपण त्यांना या ठिकाणी निरोप देणार आहोत. याशिवाय मागच्या 6 वर्ष असा हा दुहेरी कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच विद्यार्थी या ठिकाणी आपण हजर आहात. आता या ठिकाणी आमचे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय इथं भागलेले जे मुलं निरोप घेणारे जे आहेत यांचे काही मनोगत आधी विद्यार्थ्यांचं आपण मनोगत घेऊया. वर्ग 8वीचे विद्यार्थी. 1 मिनिट. तुम्हाला 8 वर्ष तुम्ही या शाळेमध्ये वावरलात, तुम्हाला वेगवेगळे शिक्षकांनी शिकवले, त्यापैकी तुम्हाला उल्लेखनीय जे चांगलं वाटतंय नमस्कार, माझे नाव श्रीनिधी विजयकुमार पुशेलवार. आज इथे उभे राहताना मनात अनेक भावना आहे. आनंदही आहे, पण त्याहून जास्त दुःख आहे, कारण आयुष्यातील सुंदर टप्प्याला आज निरोप देत आहोत. आपली लाडकी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिकना 8 वर्षाचा प्रवास कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही. शिक्षकांनी आपल्याला फक्त पुस्तकाचे ज्ञान दिले नाही, तर आयुष्यभर उपयोगी पडेल असे संस्कार दिले. आपण चुकीचे वागलो तर रागवले, पण त्या प्रत्येक रागवण्यातही काळजी आणि प्रेम होतं. मित्रांसोबत घालवले प्रत्येक क्षण, वर्गातले गमती जमती, मैदानावरचे खेळ, छोट्या मोठ्या गोष्टीवर हसणे, हे सगळं आज खूप आठवते. आजपासून आपण वेगवेगळ्या वाटेवर आहोत, कदाचित उद्या भेटणार सुद्धा नाही. नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन जग, नवीन मित्र, पण ही शाळा आणि ही मित्र खूप आठवेल. उद्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी असू, आपली ही शाळा उद्या खूप आठवेल. मी जात आहे, पण रिकामी हाताने नाही. मी माझ्यासोबत 3 मूल्यवान गोष्टी घेऊन जात आहे. पहिली, माझ्या शिक्षकांनी दिलेले ज्ञान, जे माझ्या प्रत्येक पावलावर मला मार्ग दाखवेल. दुसरी, या शाळेची गोड आठवणी, जी मनात आल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्याकडे पाणीही आणेल. तिसरी, मित्रमैत्रिणींचे निस्वार्थ प्रेम, जे मी माझ्या आयुष्यभर माझ्या हातात जपून ठेवेल. शाळेतलं टाइम माझ्यासाठी फक्त टाइम नव्हतं, ते माझ्यासाठी गोल्डन टाइम होतं. आज निरोप देताना असं वाटतंय कोणीतरी म्हणावं, थोडा वेळ थांबा, जाऊ नका. असं वाटतंय कोणीतरी म्हणावं आणि थोडा वेळ आमच्यासोबत का, पण असं होणार नाही. शाळा असेच राहणार, गेट असेच राहणार, वर्ग असेच राहणार, आपली जागा सुद्धा अशीच राहणार, पण आपण इथे नसू.
श्रीनिधीनं आपलं अनुभव चांगल्या प्रकारे व्यक्त केलेला आहे. दुर्गा व्यक्त करत आहे. मुख्याध्यापक सर्व माझे शिक्षक आणि माझे मित्र व मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. माझे नाव दुर्गा शंकर आवरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा. माझी शाळा खूपच सुंदर आहे. माझ्या गावातली शाळा आहे. माझ्या गावातली शाळा मला सोडायचं नाही. मात्र आज असा क्षण आला आहे की माझी शाळा मला सोडून जावं लागतं. मात्र मी माझी शाळा सोडून जात आहे. मात्र मी आठवण इथंच माझ्या शाळेची आठवण खूप येणार. आमचे शिक्षक वृत्त खूपच छान. आमचे ढेपाळे सर तेव्हाच राजा म्हणायचे आणि तेव्हाच लोक करायचे. आमचे हंगारगे सर म्हणजेच मुख्याध्यापक सर, त्यांनी सुद्धा खूप, आम्ही कितीही रागावं कितीही बोललं ना सर खूप समजदार होते. शिंगारे सर, त्यांनी सुद्धा समजून सांगायचे काही येत नसेल तर. परसुरे सर खूपच छान. ते कधी टाइम मिळेल तर आमच्या सोबत खूप वेळ बोलायचे. काही समजत नसेल कुठे चुकले असेल तर आम्हाला खूपच छान शिकवायचे. आमचे भाजी आम्हाला कधी कळत नसेल, आम्ही कुठं पडलो खेळलो, असं खेळायचं नाही तसं खेळायचं नाही, खूप छान सांगायचे. आणि आमचे शेख सर म्हणजे इंग्रजीचे सर, त्यांनी सुद्धा खूप छान आम्हाला शिकवायचे. शिकवण्यामध्ये कधी टाइम गेला कळलंच नाही. 1ली ते 8वी पर्यंत आज प्रवास करत आले आहे मी. आमच्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून स्वीकारावे. उखळत्या पाण्यात कॉफी टाकावी, उखळत्या पाण्यात कॉफी टाकावी. माझ्याकडून माझ्या वर्गाकडून काही चुकले असेल तर आम्हाला खरंच माफी करावी. आजच्या कार्यक्रमाला मी जास्त काही वेळ घेत नाही, परंतु आपण जे प्रत्येक शब्दामध्ये म्हणतो की निरोप समारंभ, तसा हा काही निरोप समारंभ नाही आहे विद्यार्थ्यासाठी. त्याच्या पुढील दिशा, पुढील शिक्षणासाठी असलेली एक वाटचाल आहे. असं नाही की मी म्हणत आहे की बाबा इथं शाळेचा इथं संबंध तुटला किंवा आम्ही इथून शाळेतून जातोय म्हणजे आमचं काही आता पुन्हा इथं काही अस्तित्व नाही, असं काही विषय नाही आहे. कधीही अडचण आली, 9वीला असेल 10वीला असेल किंवा पुढेही कोणत्याही जीवनामध्ये जरी काही अडचण आली असेल, येणार असेल तर तुम्ही इथं नक्की या. तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस शाळेचं गेट मैदान मोकळंच असणार आहे. असं नाही की आता आम्ही इथून चाललोय आणि भावना व्यक्त करताना असं थोडंसं वाटते की बाबा असं काही विषय नाहीये. आणि आता बोलता म्हणले की बाबा थोडं तुम्ही समोरून बोललो ना तर तुमच्या ह्याच्यामधलं सुद्धा एक आत्मविश्वास वाढतो. मला असं जास्त काही म्हणा वाटत नाही, पण तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपलं 26 जानेवारी असतं, भाषणं असतात, त्यावेळेस मी नेहमी म्हणतो 2 शब्द का होईना तुम्ही पुढे येऊन बोला. कारण ही बोलायची पद्धत आपल्याला जी आहे ते आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे. मी आता ह्या कार्यक्रमासंदर्भात जास्त काही विशेष बोलणार नाही, परंतु सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांना आणि उर्दूच्या 6वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी, पुढील भावी जीवनासाठी मी त्यांना इथं शुभेच्छा देतो. आणि त्यांचं सतत मार्गदर्शन करण्यासाठी कधी काम पडलं तर आपल्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद सदैव उपस्थित असतील एवढी मी त्यांना ग्वाही देतो. यानंतर मी शेख सर थोडस 2 शब्द आपल्या पुढे मांडतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व सदस्य व मंचावर बसलेले सर्व मान्यवर, आज आपण सर्वजण इथं वर्ग 8वी आणि 6वी यांच्या निरोप म्हणजे आपल्या शाळेतून त्यांनी जाणार आहेत, कारण पुढील वर्ग नसल्यामुळे. मी तुम्हाला आता पुढे भावी जीवनामध्ये आपण काय करायचं फक्त एवढं थोडं शिक्षणाबद्दल माहिती सांगेन की आयुष्यामध्ये
आमचं असं आहे की मी तुमच्यासारखाच होतो, स्टेज करेज वगैरे काही नव्हता. आणि असं समजू नका की तुम्हाला येत नाही म्हणजे तुम्ही पुढे जीवनात काही होऊ शकत नाही, असं काहीच नाही. आमचे सर म्हणायचे की एखाद्याला गणित येत नाही किंवा इंग्रजी वगैरे येत नाही. एक विद्यार्थी तर असा होतो जो फेल झाला 10वीला, तो आज कलेक्टर आहे. असं होत नाही की तो काहीच होऊ शकत नाही पुढे. असं आमचे सर म्हणतात, ज्याला 2चा पाढा येतो तो आयुष्यात काही करू शकतो, म्हणजे शिक्षणामध्ये तो काही शिकू शकतो. असं कोणताच व्यक्ती नाही की तो शिकू शकत नाही. फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि आपली करण्याची हिंमत पाहिजे, एवढंच पाहिजे. आपलं फक्त धैर्य, आपलं विश्वास, आपण निश्चय करायला पाहिजे की मी करणार. पुढे जीवनात आता तुम्हाला इथून तुमची आता तरी परीक्षा सुरू होणार आहे. हळूहळू तुमचे आता वर्ग वाढतील, तुमच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी वाढेल. त्यानुसार आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आता इथं कसं आहे, आम्ही तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या गरजानुसार तुम्हाला शिक्षण दिलेलं आहोत. तुम्हाला समजून घेऊन लहान बाळासारखं, आमच्या मुलासारखं तुम्हाला काय लागते, किती लागते, केवढं लागते, ज्याला जास्त लागते त्याला जास्त केलं. तो त्याची क्षमता जेवढी जास्त आहे त्या पद्धतीने, त्याची क्षमता कमी आहे त्याला हळूहळू थोडं डोस देत गेला शिक्षणाचा. परंतु पुढे चालून तुम्हाला असं भेटणार नाही, कारण पुढे त्यांनी सगळ्यांना समान माणूस या पद्धतीने शिक्षण देत राहतात. आणि त्यानंतर 10वी, तुमची 10वी आहे, 12वी आहे, तिथून तुमची पातळी होणार नाही. खरी परीक्षा तिथून सुरू होणार आहे. तर आपण एवढंच करायचं, आपली मेहनत, तुमच्या मेहनतीवर आहे. तुम्ही जेवढी मेहनत, आज त्याला इथं जो शून्यामध्ये आहे, असं नाही की मला काहीच येत नाही आणि पुढे माझं काहीच होणार नाही, असं नाही. शून्यामध्ये, आता पण शून्यामध्ये जो माणूस आहे तो पुढे चालून चांगला होऊ शकतो. आज होऊ शकत असं नाही. फक्त आपल्या करण्याची तयारी पाहिजे, योग्य मार्गदर्शन आणि करण्याची जिद्द जर आपल्यामध्ये असेल तर आपण नक्कीच करू शकतो. एवढं समजून घेऊ नका स्वतःला कमी किंवा त्याला चांगले येते, तो हुशार आहे. आपल्या वर्गात असतो, त्याच्या क्षमतेनुसार कोणी हुशार असेल, कोणी थोडं कमी असेल, कोणी कमकुवत असेल. जो कमकुवत आहे, जो कमी आहे, तो समजून घ्यायचा नाही की बाबा हा विद्यार्थी हुशार आहे, तो पुढे चालून कुठं ना कुठं लागणार, काही ना काही मोठा माणूस होणार, परंतु मी होणार नाही. हे आपण स्वतःची गैरसमज करून घ्यायचं नाही. फक्त आपली मेहनत, थोडा आपल्याला वेळ लागेल व तो लवकर होईल, त्याची क्षमता, त्याचा अभ्यास लवकर होईल, आपल्याला वेळ लागेल, परंतु आपण पण त्याच्या बरोबरीनेच किंवा त्याच्या पुढे पण जाऊ शकतो. एवढी तयारी ठेवायची. पुढे चालून कधीही कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ना म्हणायची नाही. आपल्याला काही शिकण्याची संधी मिळाली तर त्याच्यामध्ये आपलं 100% द्यायचे. कोणतंही काम असो, शिक्षण असो, काही असो, त्याला म्हणायचे की काम असो, कोणतंही आपण जे काम करायला त्याला 100% जर आपण स्वतःच दिला, 100% त्याच्यामध्ये आपली स्वतःची मेहनत लागली तर काम नाही ते खेळ लागेल, मजा येईल त्याच्यामध्ये करण्यामध्ये. अभ्यासाचं असंच आहे, शिक्षणाचं तसंच आहे. त्याच्यामध्ये जर आपण 100% देऊ आपली पूर्ण, तर आपल्याला पण ते शिक्षण अवघड वाटणार आहे, आपल्याला कंटाळा वाटणार. आज आपल्याला वाटते की सरांनी एवढं होमवर्क दिलं, एवढं अभ्यास करायला लावले, व फार आपल्याला कंटाळा वाटते. मग आपण मोबाईल वगैरे घेता इकडे तिकडे, मग आपलं मन आपण पूर्ण डायव्हर्ट करून टाकतो. परंतु असं नाही, आपण जेव्हा त्या अभ्यासाचं चांगलं मेहनत करू आणि नंतर आपल्याला आवडायला लागेल, मग नंतर आपणच शिक्षकांना म्हणलं सर मला अजून थोडं द्या, अजून थोडं होमवर्क द्या, किंवा अजून मला काहीतरी गृहपाठ द्या, दुसरं काहीतरी कार्य द्या, उपक्रम द्या, मी करून आणतो. असे पण उत्साही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत. आणि पुढे चालून तुम्हाला कोणत्याही उपक्रम असो किंवा कोणताही प्रोजेक्ट असो, कोणत्या याला ना म्हणायचं नाही, अंग तोरायचं नाही. कोणत्या याच्यामध्ये तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल आणि जेवढं तुम्ही प्रयत्न कराल आणि जेवढी तुमची तयारी करण्याची स्वतःची तयारी आहे तेवढं तुम्ही सक्सेस व्हाल. एवढं सांगतो, जो मेहनत करेल, मी आज इथं सगळ्या पुढे सांगतो की तुम्ही मेहनत केलात, तुम्हाला यशस्वी होण्यापासून तोही अडू शकत नाही. फक्त मेहनत करायची तयारी ठेवायची. शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्याला. शिक्षण दुसरा पर्यायच नाही. आपण समजा आपल्याला नोकरी, शासकीय नोकरी नाही लागली, दुसरा कोणतंही काम करायला आणि आपल्याला शिक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या चालून समजा आपण काहीच केलं नाही तर आपल्या मुलांना तरी आपल्याला कमीत कमी शिकवायला आलं पाहिजे किंवा त्याला विचारता आलं पाहिजे की बाबा तुझ्या शिक्षकांनी काय शिकवलं, तू काय करायला. त्यानं जर आपल्याला येऊन विचारलं पप्पा मला याचं उत्तर सांगा, मम्मी मला याचं उत्तर सांगा, आणि आपल्याला आलं नाही तर आपल्या मुलापुढे आपली पूर्ण मुलगा म्हणतो माझ्या वडिलांना काहीच येत नाही. आपलं शिक्षण असलं की आपण कोणालाही आपल्या पुढे म्हणजे आपल्याला कोणी आपल्याला वाकू शकणार नाही किंवा आपल्या चुकीच्या मार्गावर नेऊ शकणार नाही जेव्हा आपल्याजवळ शिक्षण असेल. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षणाला निग्लेक्ट करायचं नाही. जेवण आपल्यासाठी जेवढं अन्न पाणी महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला शिक्षण गरजेचं आहे. म्हणून तो शिक्षण सोडायचं नाही आणि प्रयत्न कधी सोडायचा नाही. कितीही हार येऊ द्या, कितीही अपयश येऊ द्या, प्रयत्न सोडायचा नाही, हार मानायचं नाही. नक्कीच आपल्याला पुढे चालून यश मिळेल.
तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की पुढील जीवनासाठी सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, मेहनत करा आणि तुम्हाला काही समस्या आली कोणत्याही विषयाची, आम्ही इथं शाळेमध्ये सगळे शिक्षक इथंच असतो, कधीही यायचं शाळेमध्ये. असं नाही की बाबा आता आमचं शाळेमध्ये नाव नाही, आम्ही सर आम्हाला काय म्हणतील, आम्हाला आमचे मार्गदर्शन करतील की नाही, असं काही गैरसमज करून घ्यायचं नाही. शाळेमध्ये या, कधीही या, प्रश्न काही समस्या असेल ते सर बिलकुल विचारा, आम्ही त्यांचं मार्गदर्शन करू. जर आम्हालाही आलं नाही तर आम्ही 1-2 दिवसानं काय नंतर त्याची माहिती घेऊन तुम्हाला अजून कल्पना देऊ, चांगली मार्गदर्शन करू. परंतु शाळेला विसरू नका, शाळा तुमचीच आहे, तुमच्यासाठीच आम्ही इथं आहोत, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, म्हणून शाळेला विसरायचं नाही. आणि पुढील जीवनासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. एवढं बोलून माझे शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छठी जमात के तलबा यहाँ से आगे की तालीम हासिल करने के लिए नए स्कूल में दाखिला लेंगे और अच्छे से जिस तरीके से यहाँ पर हंसते खेलते तालीम हासिल किए वैसे ही तुम लोगों को आगे जाके तालीम हासिल करना है। और सबसे पहला मकसद अपना एक ही रखना है कि हमको पढ़ना है, किसी भी हालत में पढ़ना है, क्योंकि हम बहुत गरीब घरों से आए हुए हैं। मैं भी बहुत गरीब घर से हूँ, तुम भी बहुत गरीब घर से, और हमारी गरीबी कैसे जाएंगी? जब तक हम पढ़ेंगे नहीं, जब तक हमारी गरीबी दूर नहीं होगी। इसलिए हमको पढ़ना है। तो एक ही मकसद रखना है कि हमको किसी भी हालत में तालीम हासिल करना है, अपनी तालीम को मुकम्मल करना है और छोड़ना नहीं है। लड़कियां क्या करते हैं कि 10वीं हो गई छोड़ दिए, 12वीं हो गई छोड़ दिए, नहीं, तालीम को हम मुकम्मल। चिकना येथील शाळेतील विद्यार्थ्यांना व तसेच चिकना येथील केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद चिकना आपल्या शाळेतील सर्व शिक्षक स्टाफचं व आपल्या शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि आपल्या शाळेवर प्रेम करणारे आणि आपल्या शाळेवर खरंच त्यांनी मनापासून घेतलं तर करू शकतात हे आपल्याला पण माहिती झालेलं आहे। आपल्या शाळेचे प्रमुख हंगिरगे सर व या सर्व स्टाफचं मी खरंच मनापासून कौतुक करतो की आपण आमच्या येथील शाळेमध्ये खरंच जे शक्य नव्हती ती गोष्ट शक्य करून दाखवण्यासाठी आम्ही थोडी एक पाऊल पुढे टाकला तर आपण 2 पावले पुढे टाकून सहकार्य करून आपण कार्यक्रम घेतलो, यशस्वी करून दाखवलो। त्याबद्दल सर्व शिक्षक वर्गांचंच मी मनापासून खूप खूप आभार मानतो। राहिला प्रश्न आपला, आपण ज्या शाळेमध्ये 1ली ते 8वी प्रवास केलो आणि आज आपण इथून जाणार आहोत म्हणजे कुठं जरी गेलो आपण तरी आपल्या नजरेसमोर माझी शाळा चिकना हे आपल्या समोर आदर्श राहणारच आहे। का म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा खरंच आपल्या आई वडिलांप्रमाणे गुरु म्हणजे एक देवच आहे। गुरुला आपण देवाप्रमाणे मानायचं राहते, ते कोणत्याही क्षेत्रातले गुरु असो, या शिक्षणातले असो या कोणी अजून दुसरा क्षेत्र असो त्या व्यक्तीचा, पण आपल्याला आपल्या शाळेचे शिक्षक तुम्हाला बिलकुल आठवण येतील। पूर्ण शिक्षक वर्ग स्टाफ तुम्हाला कोण्याही शाळेमध्ये गेला तरी आपण चिकना या शाळेचं तुम्हाला अगोदर नजरेसमोर येईल की खरंच गडे माझी शाळा, मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेतले शिक्षक माझ्याकडे कोणत्या पद्धतीने बघत गेलेत, कसं समजून सांगत गेलेत। सर मला हे येत नाही म्हटल्यानंतर 3 वेळ जाऊन जरी आपण बोललो तरी ते शिक्षक आपल्याला बाळा असं म्हणून सांगत गेलेत। पण हे प्रेम तुम्हाला इथून गेल्याच्या नंतर बाहेर मिळेल न मिळेल मी सांगू शकत नाही, पण हे प्रेम तुम्हाला इथं मिळालेले आहे। तरी आपण इथून पुढच्या शिक्षणासाठी जात असता वेळेस
आणि जा, तुम्हाला अशी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण आपण आपल्या आई वडिलांना एवढं पण सांगा की आपण 7वी शिकलो म्हणजे जास्त शिक्षण झालेलं नाही. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. विद्यार्थ्यांनो, मी पण ह्याच एका शाळेत शिकलेले आहो. ज्या परिस्थितीनुसार शिकलो ते परिस्थिती. पण आज आपल्याला आपले आई वडील काही काम करत असतील पण आपल्या लेकराला शिकवण्यासाठी ते काबाड कष्ट करत आहेत. त्यांच्या कष्टाला फळ येईल या पद्धतीनं आपण पण शिका. आपल्या आई वडिलाचं पण नाव रोशन करा, शाळेचं पण नाव रोशन करा, गावाचं पण नाव रोशन होईल अशा पद्धतीने शिका. व आपल्या आई वडिलांना सांगा की आता 7वी पर्यंत शाळा शिकलो मी, घरी थांबूत. आई वडिलांना पण विनंती आहे की आपण आपल्या मुलाला 7वी पर्यंत शिक्षण झालं आता पाठवू नये, कुठे शिक्षणाला पाठवू नये असे विचार पण करू नका. या जीवनामध्ये जगत असतावेळेस आपल्याला आता सगळ्यात जास्त महत्वाचं जसं अन्न पाणी निवारा आता सर सांगून गेलेत. आपण अन्न पाणी निवाऱ्याशिवाय जगू शकत नाही, तसंच शिक्षणाशिवाय पण आपल्याला पर्याय नाही. शिक्षण एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे संविधान देऊन गेले आपल्या जगाला, या देशाला नाही अख्ख्या जगाला, तर या संविधानामुळं खरंच मी त्या महान पुरुषांना पहिलं प्रथम मी नतमस्तक होतो की त्यांच्यामुळे आपण आज हे आपल्या समोर शिक्षणाचं बोलण्याचं जे काही मिळत आहे आपल्याला ते त्यांच्या लढ्यामुळं, त्यांच्या कष्टामुळं आणि त्यांच्या या पूर्ण जीवनामध्ये ते त्याग सोचला म्हणून आज आपण हे असे आपण वागत आहोत, बोलत आहोत, चार चौघामध्ये बसत आहोत, शिक्षण मिळत आहे. हे आपल्याला असंच भेटलेले नाही शिक्षण. त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लई मोठे कष्ट होऊन गेलेत. याला कधी विसरू नका. म्हणून सांगतो आपण शिक्षण घेतो की आपण श्रीमंत घरात जन्माला यायचं आपल्या हातात नव्हतं. श्रीमंत घरात जन्माला यायचं आपल्या घरात नव्हतं, पण गरीब घरात राहून गरिबीत मरणं हे मोठं महापाप आहे. त्याच्याकरता आपण शिकून जे आपली परिस्थिती आपल्या आई वडिलाची आहे त्याचा बदला घ्यायचा असेल, खरंच गडे म्हणजे आई वडील मला कसं शिकलेत याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आपल्याकडे. शिक्षण घेऊनच या परिस्थितीचा बदला घेऊ शकतो. दुसरा असा कोणताही मार्ग नाही की आपण गरीब होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनो, मी पण या शाळेत शिकलो. माझ्या पण लहानपणीच्या बरेच काही आठवणी आहेत तिथल्या. तसेच तुमच्या पण इथल्या आठवणी, कोणासोबत भांडणं झाले असतील, कोणासोबत बोलणं झाले असेल, हे सगळं इथंच विसरून आपण पुढच्या शिक्षणासाठी मी इथल्या मराठी माध्यमच्या 8वी वर्गासाठी व आमच्या उर्दू येथील 6वीचा वर्ग समोर शिक्षणासाठी जात आहेत. तरी त्यांना मी माझ्याकडून व माझ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही शिका. आणि एक गरीब घरातला माणूस त्याच्या मुलाला शिक्षण देऊन त्याला नोकरीत जॉईन झाली, तो व्यक्ती 100 एकर जमीन खरेदी करू शकतो. पण हे 100 एकरवाला त्याच्याकडे शिक्षण नसेल तो पदवी कधी बी बरोबरी करणार नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही शिक्षण घ्या आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी माझे भाषण इथं संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी श्री जुंगलवाड, तसेच उपाध्यक्ष श्री शंकरराव पाटील, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अजरुद्दीन भाई जुद्दे, तसेच रियाजुद्दीन टेलर, सर्व आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला, निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कारण आपल्या इथं येता 6वीचा उर्दू आणि येता 8वी मराठी माध्यमातील या विद्यार्थ्यांचा आपण निरोप समारंभ करत आहोत. कारण आपल्या शाळेतून त्यांनी आता पुढील वर्ग नसल्यामुळे
त्यांना आपण इथून वाटून देत आहोत. आणि त्यांनी गेल्यानंतर इथे या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये 8 वर्ष जसं ज्या पद्धतीने तुम्ही इथं शिक्षण घेतलात त्या पद्धतीनं पुढे गेल्यानंतर पुढच्या शाळेत कोणत्याही शाळेत जातात तुम्ही त्या शाळेमध्ये पण असं शिक्षण घ्यायचं. आणि काही अडचण आली तर आम्ही सुद्धा इथं आहोत. तुम्ही दुसऱ्या दिवशी पण येऊन तर तिथं असं झालं ते आहे काही मार्गदर्शन करा म्हणलं तर आमचे सर्व शिक्षक सांगणार आहेत तुम्हाला. त्याच्याबद्दल काही नाही. तुमचं दुसरं टर्निंग पॉईंट आहे आता इथून तुमचं टर्निंग पॉईंट आहे आता. इथून तुम्ही निघाल्या मग तिथं अजून जास्त मेहनत घ्यावी लागते तुम्हाला. त्यासाठी इथं आपल्या सगळ्याच्या अंडरमध्ये तुम्ही होत्या पण तिथं आपलं दुसऱ्याचं मार्गदर्शन लाभणार नाही तुम्हाला. त्यासाठी आपण जिथं गेल्या समजा जिथं ऍडमिशन घेतलात तिथं योग्य प्रकारे शिक्षण करा. आणि तसंच आता आपलं जे सांस्कृतिक कार्यक्रम झालं त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांना आम्ही आमच्याकडून जी आहे फुल नाही फुलाची पाकळी त्या पद्धती निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं सर्व शिक्षकाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि पुढील त्या बक्षीस वितरणासाठी श्री शेख सर यांना